आणि यानंतर पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। शरद पवारांनी ऊस आणि केळी या पिकाची पाहणी केली। गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी एआयच्या माध्यमातून जी पिकं तयार झालेली आहेत त्यांची पाहणी शरद पवार यांनी केली। महिला प्रवासी आणि तिकीट तपासनीस यांच्यामधल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तपासणी दरम्यान महिलांनी टीसीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। रेल्वे स्थानक परिसरातील गोंधळ सोशल मीडियावर चर्चेत आला। महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई सुरू केली आहे। राज्यातील ओला, उबर आणि रॅपिडो या नामांकित कंपन्यांची मोबाईल ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून त्वरित हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले। भोरच्या बनेश्वर जंगलामध्ये दुर्मिळ स्वर्गनतर पक्षाचं दर्शन झालं। हवेमध्ये लहरणारी रिबीनसारखी लांब शेपटी, निळसर काळं डोकं आणि आकर्षक उड्डाण यामुळे या पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पुणे जिल्हा वन्यप्राणी आणि सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य सुशील विभुते आणि विशाल शिंदे यांना हा पक्षी पहिल्यांदाच दिसून आला। शर्तभंग प्रकरणात महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 10 लाखांपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी जिल्हाधिकारी तर 10 ते 20 लाख दरम्यानच्या प्रकरणांवर विभागीय आयुक्त निर्णय घेतील। भोंदू अशोक खरात प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले। 2 महिन्यात राज्यभरात 35 भोंदूबाबांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माहिती दिली आहे। खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना पुढे येण्याची हिंमत मिळाल्याचं अनिसनं म्हटलंय। ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी दरम्यान मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केले। दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नायगाव स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येतो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे। टीईटी आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येईल। देशभरात 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे केंद्राच्या नियोजनात अडचणी येऊ नयेत म्हणून राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतलाय। नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापूरमध्ये डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियानं आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळत राजीनाम्याची मागणी करण्यात आली। रायगड मिसिंग लिंकवर सलग 2 अपघात घडले होते। यानंतर मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरील 4ही लेन खुल्या करण्यात आल्यात। अपघातातील वाहनं बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं। वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयामध्ये आशियाई सिंहाची जोडी येण्याचा मार्ग मोकळा झाला। याबाबत गुजरात सरकारनं मंजुरी दिली आहे। सक्करबाग प्राणी संग्रहालयातील सिंहाच्या जोडीची धमाल आता अनुभवता येईल। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या। उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले। अमरावती महापालिकेनं घरगणना अभियानाचा शुभारंभ केला। आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून घरगणनेला सुरुवात झाली। घरगणना महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया, नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी आंदोलन केले जाते। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला। नागपूर विद्यापीठ आणि एमआयडीसी कौशल्य विकास केंद्रामध्ये करार झालाय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण मिळणार आहे। कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार पार पडला। मुंबई महापालिकेकडून डिवॉटरिंग पंपाच्या सर्व्हिसिंगला सुरुवात करण्यात आली आहे। पावसाळ्यात पाणी बाहेर काढणारी यंत्रणा सज्ज केली जाते। पाणी तुंबण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जाते। कर्जत तालुक्यात भिवपुरी कारशेड प्रकल्पाचं काम सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भरावाला तीव्र विरोध केला, पण प्रशासनाने मध्यस्थी करत उपाययोजना होईपर्यंत रेल्वे काम बंद ठेवण्याचा नागरिकांना लेखी आश्वासन दिले। उन्हाळी सुट्टी आणि वीकेंडमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। आज शनी जयंती असल्याने शनी शिंगणापुरात दर्शन घेऊन भाविक शिर्डीत दाखल होत आहेत। कडक उन्हाळ्यातही दर्शनासाठी गर्दी दिसते।